नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी, नेट, सेट परीक्षांसाठी उपयुक्त 50 महत्त्वाचे ॲक्रोनिम्स मराठी अर्थासह पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. UGC युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग. AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद. IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था. SCERT स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. DIET डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ. ICSE इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र. ISC इंडियन स्कूल सर्टिफिकेट, भारतीय शाळा प्रमाणपत्र. KVS केंद्रीय विद्यालय संघटन, केंद्रीय विद्यालय संघटना. NVS नवोदय विद्यालय समिती, नवोदय विद्यालय समिती. RTE राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार. SSA सर्व शिक्षा अभियान म्हणजेच सर्व शिक्षा अभियान. RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान. POA प्रोग्राम ऑफ ॲक्शन कृती आराखडा. CABE सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ. DPEP डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास मंत्रालय. CCE कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती व संवाद तंत्रज्ञान. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, वस्तूचे इंटरनेट. OER ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस, मुक्त शैक्षणिक साधने. LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, शिक्षण व्यवस्थापन प्रणाली. MOOC मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, MOOCs व्यापक मुक्त ऑनलाईन अभ्यासक्रम. स्वयं स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयं म्हणजे युवकांसाठी सक्रिय शिक्षणाची संकेत वेबसाईट. दीक्षा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग, ज्ञान वाटणीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा. NPE नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षण धोरण. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण. NUEPA नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ. NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. PTA पॅरेंट टीचर असोसिएशन म्हणजेच पालक शिक्षक संघ. NGO नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजेच स्वयंसेवी संस्था. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन.
HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक, UNICEF युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, संयुक्त राष्ट्र बाल निधी, UNESCO युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, NSS नॅशनल सर्व्हिस स्कीम राष्ट्रीय सेवा योजना, NCC नॅशनल कडेट कॉर्प्स राष्ट्रीय विद्यार्थी सेना, NLM नॅशनल लिटरेसी मिशन राष्ट्रीय साक्षरता अभियान, ECE अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन बालपूर्व काळजी व शिक्षण, NCERT CITE सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, EMIS एज्युकेशनल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली, TLM टीचिंग लर्निंग मटेरियल म्हणजेच अध्यापन शिक्षण साहित्य, AV म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी दृश्य, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेवटचं SET म्हणजेच स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट राज्य पात्रता. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे ॲक्रोनम्स आणि त्याचे मराठी अर्थ समजून घेतले. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.